नमस्कार मित्रमंडळी. मी नुकताच छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजेच आधी औरंगाबाद याच्या नावाने ओळखलेल्या ठिकाणी मी नुकतीच सहल केली होती. यूट्यूब, इंस्टाग्राम याच्यावर मला जास्त काही याच्यावर माहिती मिळाली नाही. मोस्टली माहिती होती की तिथे कसं जायचं, ते पण स्वतःच्या खाजगी वाहनाने किंवा एखादं वाहन जे रेंटवर घेतलं आहे त्या वाहनाने तिकडच्या प्रसिद्ध स्थळ यांना भेटी द्यायचं, हे सगळं त्याच्यात दाखवलेलं. पण माझ्याकडे माझं खाजगी वाहन नव्हतं. मी आणि माझी बायको आणि माझी 7 वर्षाची मुलगी अशा आम्ही तिघं सार्वजनिक वाहतुकीने आम्ही सगळ्या ठिकाणी जाणार होतो. तर याबाबतची माहिती तर कुठे मला सापडली नाही. त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवतोय. कोणाला जर उपयोगी पडला तर त्याचं स्वागत आहे. तर 26 डिसेंबर 2025ला सकाळी मुंबईहून ट्रेन घेतली आणि छत्रपती संभाजी नगर येथे आम्ही उतरलो. साधारण दुपारचे 1-1:30 वाजले. मग त्याच्यानंतर तिकडे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच एक रेस्टॉरंट आहे. तिकडे भरपूर रेस्टॉरंट आहे, तर तिकडे आम्ही दुपारचं जेवण केलं. मुंबईच्या मानाने तिकडे जे क्वांटिटी मिळते जेवणाची ती फार जास्त आहे. म्हणजे मुंबईत जर का तुम्ही थाळी ऑर्डर केली तर त्याच्यात तुम्हाला 2 चपात्या, भात, भाजी आणि वेगवेगळे प्रकार मिळतात. तिकडे 3 रोट्या होत्या, चपात्या पण नाही, त्या रोट्या होत्या आणि त्याची साईज पण फार मोठी होती. तसंच भाज्यांची क्वांटिटी ठीकठाक होती आणि चव पण अशी वेगळी काय वेगळं असं अप्रतिम असं काय नव्हतं. पोटभरीचं जेवण होतं. तर असं आम्ही लंच करून तिथून तिथेच जवळच म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस स्टॉप आहे. म्हणजे मुंबईत कसं BSTच्या बसेस असतात, तसं तिकडे तिकडच्या स्थानिक शहरापुरत्या बसेस पण असतात. तर त्याचा एक चांगला फायदा झाला की आम्ही सिडको बस स्टेशन या इथे जवळच एक हॉटेल, द हेरिटेज हॉटेल या नावाचं, वाया हेरिटेज पॅलेस हॉटेल, हे एक्झॅक्ट नाव हेरिटेज पॅलेस हॉटेल, या इथे आम्ही 3 रात्रीचा मुक्काम मी आधीच केलेला. तर म्हणजे रिझर्व केलेलं हॉटेल. तर तिकडे आम्ही तिथपर्यंत जे API कॉर्नर त्या म्हणतात, तर संभाजीनगर रेल्वे स्टेशन ते API कॉर्नर इथपर्यंतचा आम्ही प्रवास बसने केला. आणि जिथे बसस्टॉपच्याच मागे माहिती कक्ष असतो, म्हणजे जिथे तुम्ही विचारू शकता की अमुक अमुक ठिकाणी जायला कुठची बस लागेल किंवा अशा वेगवेगळ्या जी माहिती असते ते तिकडचे स्टाफ हेल्प करतात, मदत नक्कीच करतात. तर मग आम्ही साधारण 2-3 वाजेपर्यंत त्या हॉटेलवर पोचलो. सांगायची गोष्ट अशी की जे हॉटेल आहे, हॉटेल हेरिटेज पॅलेस, तर ते आम्ही म्हणजे तिकडचे स्टाफ चांगले होते. म्हणजे अदबीने वागवत होते ते चांगले. आम्हाला सर्व्हिस दिली. फक्त रूम म्हणजे त्यांनी हे पण तिकडे एक आकाश म्हणून बहुत कदाचित त्यांचं नाव, की त्यांनी आम्हाला तर चॉईस पण दिली होती की 3 रात्र राहणार आहात तर मग रूम नंबर 105, 104, 103 असे 3 रूम्स रिकामे होते. तर त्यांनी आम्हाला ऑप्शन पण दिले की उघडून दाखवलं आणि तुम्हाला याच्यातलं कुठचं रूम आवडलं तर ते तुम्ही सिलेक्ट करा. तर रूम 105 त्याला बाल्कनी पण होती. बाल्कनीतून काय म्हणजे छान असं काही व्ह्यू नव्हता. समोर दुसरं हॉटेल होतं तर त्याची भिंत दिसत होती, त्यामुळे वेगळं असं काय छान नव्हतं. पण फक्त एवढाच विचार केला की जर का बाल्कनीतून संध्याकाळच्या वेळेस छान असा सूर्योदय दिसायला मिळाला तर मग बरं होईल. 2 खुर्च्या होत्या, तर त्या 2 खुर्च्या बाल्कनीत ठेवून चांगला वेळ गप्पा मारण्यासाठी वेळ गेला असता, असा विचार करून मी ती रूम 105 ही सिलेक्ट केली. फक्त त्याचा म्हणजे त्याचे काही म्हणजे खराब पॉईंट्स त्या हॉटेल रूमचे होते की एकतर सुरुवातीला म्हणजे तो दरवाजा उघडताना तो फुगला होता की त्या दरवाजाचं
लाकूड घासत होतं, त्यामुळे उघडताना ते नीट उघडत नव्हतं. त्याच्यानंतर बाथरूम बघितला तर बाथरूममध्ये छोटे छोटे झुरळ होती, भरपूर झुरळ होती छोटे छोटे. मी कदाचित 6-7 तर त्या 3 दिवसात मारूनही टाकली. तर ते एक मला आवडलं नाही. आणि अजून एक त्यांचा जो फ्लश होता, फ्लश नाही सॉरी, जेट स्प्रे. तर तो जेट स्प्रेचं थोडंसं पाणी वाहत होतं जेव्हा चालू करायचं तेव्हा. तर हे सगळे डाऊनफॉल आहेत, म्हणजे ते डाऊन पॉईंट्स आहेत जे ऑब्वियसली हॉटेलचं जर कोण बघत असेल तर त्यांनी जरा सुधारावे. आणि आणि त्याच्यात ते डस्टिंग पण त्यांनी केली नव्हती. धूळ आम्हाला कपाटात जेव्हा उघडलं तेव्हा धूळ दिसत होती. फोन करून मी त्या मॅनेजरला सांगितलं की इकडे डस्टिंग करायला पाठवा. तो माणूस पण आला थोड्या वेळाने. दुसऱ्या एका माणसाला पाठवलं की त्याने डस्टिंग केली, पुसून दिलं. तसंच तिकडे आम्हाला सांगावं लागलं की साबण आणि टॉवेल हे पण द्या. तर थोड्या वेळाने आणून दिलं. बाथरूममध्ये फेसवॉश होता, तर त्याच्या फेसवॉशमध्ये जे प्लॅस्टिकची जी नळी असते ज्याच्यातून फेसवॉश बाहेर येतो, तर ती नळीच गायब होती. तर ते सांगून मग ते करावं लागलं. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या हॉटेलने टाळायला पाहिजे होत्या, ज्या मला आवडल्या नाही. भविष्यात मी ते हॉटेल कोणाला रेकमेंड करेन तर नक्कीच नाही. कारण साधारण 2,300 पर डेच्या हिशोबाने मी पे केलेलं. तर त्या हिशोबाने तसं मला काही वाटलं नाही. कदाचित मी दुसरं हॉटेल घेईन. आणि एवढे 2,300 हे भाडं असण्याचं कारण म्हणजे सिडको बस स्थानक ते वॉकिंग 4 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर त्याच्यामुळे ते एवढं मोठं त्याची प्राईज असेल. तर हे झालं हॉटेलबद्दल. मध्ये आम्ही थोडा एक तास विश्राम केला. आणि त्याच्यानंतर साधारण 5च्या आसपास आम्ही हॉटेल बाहेर पडलो आणि बीबी का मकबरा बघण्यासाठी गेलो. तर बीबी का मकबरासाठी तुम्हाला एक किंवा 2 बसेस मिळतील. पण मला फक्त एवढं बघायचं होतं, म्हणजे माहिती नव्हतं की बीबी का मकबरा किती वाजता बंद होतो. गुगलवर मेन्शन केलेलं होतं की 8 वाजेपर्यंत आहे. पण मी जरा संभ्रमात होतो की 8 वाजेपर्यंत कुठची हिस्टॉरिकल मॉन्युमेंट, असं ऐतिहासिक वास्तू कुठची उघडी नसते अंधार पडल्यानंतर. त्याच्यामुळे मी तेवढा शाश्वत नव्हतो. त्याच्यामुळे जस्ट 1 किंवा 2 मिनटं वॉक झाली असेल आणि बाजूने रिक्षा आली आणि विचारायला लागले कुठे जात आहे. मी पण आपलं सहज विचार सांगितलं की बीबी का मकबरा किती घेणार. तो म्हणाला 300. मी म्हटलं नाही एवढे नाही जास्त. मग त्यानेच विचारलं रिक्षावाल्याने किती देणार. मी आपला सहज आकडा 300च्या निम्मे 150. तर 150 मी त्याला सांगितलं. तो म्हणाला नाही 250. मग आता 150-250 ह्याच्यामध्ये काय 200, असा विचार करून मी 200 सांगितले. आणि तो पण पॉज थोडा घेतला. तर मी म्हटलं चल घेऊन चल. आणि मग तो पण घेऊन गेला. साधारण कदाचित 7-8 किलोमीटर असेल. तर मग ते आम्ही बीबी का मकबराला गेलो. त्याने मध्ये मध्ये औरंगपुरा आणि अजून काही काही ठिकाणं तिथून पण दाखवली. आणि बोलायला गप्पिष्ट होता. त्यामुळे त्याने मध्ये मध्ये सांगत होता की इकडे हे आहे ते आहे, इकडे हा द्वार आहे, तो द्वार आहे. औरंगाबाद शहराला द्वारांचं शहर असंही म्हटलं जातं, छत्रपती संभाजीनगरला. तर ते झालं. मग आम्ही जेव्हा संभाजीनगरला उतरलो तेव्हा आत तिकीट घेतलं. तिकडे अजून अशी एक सिस्टीम आहे की जर का तुम्ही ऑनलाईन तिकीट घेतलं तर मग ते तुम्हाला 5 रुपये 10 रुपये कमी स्वस्तात मिळतं. तर हा एक चांगला प्रकार आहे. फक्त रांग होती आणि ती रांग मेंटेन करायला एक माणूस होता, पण तो एक माणूस कमी पडत होता असं वाटत होतं. तर तिकडच्या प्रशासनाने जरा याबाबत जरा
माणसं म्हणजे मॅनपॉवर वाढवावी ही माझी विनंती आहे. तसंच आम्ही फक्त चूक कशी केली की तिकडे 5:30-6ला पोचलो आणि आम्हाला त्या बिबी का मकबऱ्याच्या मागे जी बाग असते तिकडे जायला पाहिजे होतं. पण आम्ही आधी बिबी का मकबरामध्ये फिरलो, त्याच्यावर पहिल्या मजल्यावर चढून जायचं होतं. तिकडे आम्ही बसून आसपासच्या परिसराचा आनंद घेत होतो आणि नंतर कळलं की ते 6 वाजता तो जो बाग आणि त्याच्या परिसर तो बंद करतात. तर आम्हाला आधी त्या बागेत आणि त्या परिसराला फिरायला पाहिजे होतं आणि नंतर बिबी का मकबरामध्ये थांबायला पाहिजे होतं. तर ते आम्ही झालं आणि त्याच्यानंतर साधारण अंधार पडला. 7-7:30ला तिकडे रोषणाई केली जाते त्या बिबी का मकबरावर आणि ती फार सुंदर दिसते लांबून पण. फोटोजेनिक तुम्ही तिकडे छान फोटोज काढून छान तुम्ही करू शकता. आणि अगेन परत तिकडे गर्दीचं मॅनेजमेंट नव्हतं चांगलं. कदाचित शनिवार होता म्हणून असेल किंवा 26 एक मिनिट 26 डिसेंबरला शुक्रवार होता. तर ते शुक्रवार असेल म्हणजे विकेंडची सुरुवात असेल किंवा आम्हाला तिकडे 2-3 शाळांचे ट्रिप्स आलेले पण दिसले. तर त्यांचं ते मॅनेजमेंट, गर्दीचं मॅनेजमेंट स्पेशली ते नीट होत नव्हतं. त्यामुळे ते एक जरा डाऊनफॉल वाटला. बाकी आम्ही तिथून मग नंतर मी विचार केला की बिबी का मकबरा ते API सेंटर किंवा सिडको बस स्टँड, म्हणजे सिडको बस स्टँडला सगळ्या बसेस थांबतात. ते म्हणजे टर्मिनल झालं आणि त्याच्या 4 मिनिट पुढे आमचं हॉटेल होतं आणि त्या एरियाला म्हणतात API कॉर्नर आणि गुगल दाखवतं की API कॉर्नरवर बस थांबतात. तर ते पण एक असं आहे की API कॉर्नरचे बस स्टँडवर न जाता, बस स्टॉपला न जाता तुम्ही बस स्टँडवर उतरा आणि चालत 4 मिनिटांनी पुढे जा, असं पण तुम्ही करू शकता. हे मला ते त्यावेळेस समजलं. तर म्हणून बिबी का मकबरा पासून जवळचं जे बस स्टॉप आहे तिथे आम्ही जायला रिक्षावाल्याला विचारलं. रिक्षावाला म्हणाला की 60 रुपये होईल. मग परत अगेन पहिला जो रिक्षावाला होता त्याने सांगितलं 100 रुपये. तर नेहमीचं म्हणजे माझा अनुभव असा सांगतो की जर का पहिला रिक्षा एखादी ऐतिहासिक वास्तू असेल, टुरिस्टिक प्लेस, आणि त्याच्या बाहेर लगोलग पहिलाच जर रिक्षावाला तुम्हाला जी प्राईस सांगतोय ती नेहमीच हाय असते. त्यामुळे थोडंसं पुढे जाऊन दुसऱ्या रिक्षावाल्याला पण विचारायचं. तो मोस्ट प्रोबॅबली तरी तो कमी प्राईजमध्येच सांगतो आणि यावेळेसही मला तसाच अनुभव आला. आधीचा रिक्षावाला 100 सांगत होता. थोडं पुढे गेल्यावर त्या रिक्षावाल्याने मला सांगितले 80 आणि मी म्हणालो की म्हणजे त्याच रिक्षावाल्याने माझ्या चेहऱ्यावरून ओळखून गेलं की मी काही संतुष्ट नाही आहे. तर मग तो तिथूनच दुसरा रिक्षावाला रिकामा जात होता. तर त्या रिक्षावाल्याला सांगितलं की यांना या ठिकाणी सोडा आणि मला सांगितलं 60 रुपये द्या. मी पण ॲग्री झालो 60 रुपये द्यायला. आम्ही गेलो आणि तिकडे पुलाच्या खाली तो बसस्टॉप होता असं म्हणजे मला रिक्षावाल्याने सांगितलं. पण मला तर तो बसस्टॉपच्या खाली कुठे बसस्टॉप नाही दिसला. सॉरी, पुलाच्या खाली बसस्टॉप नाही दिसला. तर म्हणून रिक्षावाल्याला तर जायला दिलं, कारण त्याचं काम झालं. आणि आसपासच्या दुकानांमध्ये विचारलं तर तो दुकानदार पण म्हणाला की इकडचा बसस्टॉप आता काढला आहे, तुम्हाला पुढच्या बसस्टॉपवर जावं लागेल. मग आता ह्याच्यात गोंधळ झाला की गुगल मॅपवर दाखवतं आहे की बसस्टॉप आहे, पण लोकल सांगत आहेत की नाही आहे. त्यामुळे गुगल मॅपच्या हिशोबाने पण पूर्णपणे जायची म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून जाऊ नाही शकत, हेही त्याच्यातून मी शिकलो. सो हे एक झालं आणि त्याच्यानंतर मग शेवटी रिक्षा तिकडे जवळच एक नाका होता. तर त्या नाक्यावर रिक्षावाल्याला विचारलं की किती बाबा घेशील API सेंटरपर्यंत. तो म्हणाला 150. म्हटलं आता काय, अंधार पडत होता आणि अनोळखी शहरात मला
रिस्की वाटलं की अंधार पडल्यानंतर जास्त वेळ थांबता कामा नये. त्यामुळे रिक्षावाल्याला ओके म्हटलं आणि हॉटेलपर्यंत आलो. तर त्या रात्री तरी पहिला दिवस होता आणि घरी आय मीन हॉटेलच्या इकडे गेलो आणि मग आम्ही रात्रीच्या वेळी जेवण काय केलं होतं, शेजारचेच म्हणजे जेव्हा रात्र झाली तेव्हा शेजारच्या एक लॉजिंग आणि बोर्डिंग असं एक होतं. तर तिकडे जस्ट जेवण बनवतानाच दिसलं, म्हणून मी त्यांना विचारलं की इकडे जेवण देता का. म्हटलं हां देतो, आणि एकदम घरगुती स्टाईलचं होतं. आणि तिथे म्हणजे मुलीला फक्त राईस प्लेट हवी होती आणि माझं तर दुपारचं जेवण जेवून भरलेलं. आणि दुपारचं ते जेवण होतं ते म्हणजे माझ्यासारख्या भुकेल्या माणसाला सहज होऊ शकेल, पण बायकोचं जेवण थोडं कमी होतं. तर त्याच्यामुळे आणि प्लस मुलीने तर फक्त चीज पराठाच घेतलेला, तरी पण तो तिला हेवी झालेला. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस तर एवढं जेवण कोणालाही जमणार नव्हतं. म्हणून मग आम्ही म्हणजे बायकोने टोमॅटो सूप प्यायली आणि मुलीने राईस प्लेट घेतली. तर टोमॅटो सूप पण ते स्पेशली बनवलं गेलं त्या रेस्टॉरंट पण नव्हतं. एक मावशी होती, तिने पटापट बनवून हे आम्हाला दिलं. तर अशा प्रकारे पहिला दिवस 26 डिसेंबरचा दिवस संपला. नंतर दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर सकाळी उठलो. आम्हाला जायचं होतं अजंठा लेणीकडे. तर झालं की आम्ही 9 वाजेपर्यंत तर आम्ही निघालो आणि सकाळी आम्ही नाश्ता केला. आम्हाला जायचं होतं कुठे, अजंठा लेणीमध्ये. पण गुगल मॅप दाखवत होतं की असं डायरेक्ट बस नाही आहे, तर तुम्हाला अशी 2-4 बसेस बदलून असं जावं लागेल. तर पण मला एवढं तरी नक्की माहिती होतं की एखादी ST बस तरी नक्कीच जाणार. म्हणून आधी आम्ही जे सिडको बस स्टँड, म्हणजे मुंबईतलं कसं BST, तसं तिकडचं त्या बसेसना कंडक्टरला विचारलं. तर कंडक्टरने सांगितलं की इकडून मिल्स कॉर्नर तिकडे जायचं. मिल्स कॉर्नर तर तिकडे जायचं आणि तिथे जो ST स्टँड असतो, त्या ST स्टँड पकडून भुसावळ का जालन्याकडे जाण्यासाठी जी ST असते ती थांबते अजंठा लेणीकडे. तर सकाळच्या वेळेस होतं आणि शनिवार होता, त्याच्यामुळे असेल किंवा माहिती नाही, क्रिसमसची सुट्टी होती म्हणून असेल, प्रचंड गर्दी होती अजंठा लेणीकडे जाण्यासाठी. म्हणजे ट्रॅफिक तर नव्हतं, पण जेव्हा आम्ही STने गेलो, 100 किंवा 101 किलोमीटर लांब होतं. तर ते STने पार केलं. त्याच्यासाठी लागले साधारण अडीच तास तरी लागले. अजंठा गाव आलं 12 वाजता साधारण. पण तिकडे साधारण 15 मिनिटाचा ब्रेक घेतला, कारण ST पुढे जाणार होती म्हणून ते ब्रेक घेतला. अदरवाईज आम्ही 2 तासाच्या आतच आम्ही पोचू शकलो असतो. तर तिकडे म्हणजे अजंठा लेणीला आत वळावं लागतं डावीकडे. तर आम्हाला तिकडेच थांबवलं आणि ते फरदापूर असं गाव आहे, तिकडे ॲक्च्युली स्टॉप आहे. पण त्याच्या अलीकडे अजंठा लेणीकडे जाण्याचा स्टॉप आहे. पण ST चालकांना माहिती असतं की बरेच जण अजंठा लेणीसाठी थांबणारे असतात, त्याच्यामुळे ते थांबवतात रस्त्यातच आणि सगळे उतरले की ST पुढे जाते. मग आपल्याला चालत चालत आत जावं लागतं. आत गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तिकडे फक्त त्या परिसर आहे, म्हणजे बाहेर पार्किंग, त्याच्यानंतर त्या
परिसराच्या आत जाण्यासाठी तुम्हाला 30 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं. आणि परत लाईनीचा तिकडे काय मागमूस नाही, कोणी कसेही घुसत आहेत. आणि त्या एकाच तिकिटात सगळ्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे होत्या, पण फक्त ते आत जाण्यासाठी. मग भले तुम्ही अजिंठा लेणीकडे जाऊ नका, तिकडचे जे सुव्हिनियर शॉप्स आहेत तिकडे शॉपिंग करून बाहेर आलात तरी चालेल, त्याच्यासाठी फक्त हे 30 रुपये होते. आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला लेणीपर्यंत जायचं आहे तर तिथे शटल बस अवेलेबल आहे. बरं, या दरम्यान वेगवेगळे जे शॉपकीपर्स, त्यांचे एजंट्स असतात, ते म्हणतात की तुम्ही हे पुस्तक घ्या, तुम्हाला हवं असेल तर. एक तर हा माणूस माझ्याबरोबर चालायला लागला की तुम्ही इकडे अजिंठा लेणीकडे जाताय ना, मग इकडे शटल आहे, म्हणून तो आपला असं जातोय. एक दोन त्याने मला माहिती दिली की असं जावं लागेल. मीच त्याला विचारलं रेस्टरूम कुठे आहे, तिकीट कुठे काढायचं. तो म्हणाला डावीकडे जायचं, तो म्हणाला आत जायचं, वगैरे वगैरे. पुढे मी त्याला हे पण विचारलं की तुम्ही गाईड आहात का? तर तो म्हणाला नाही, मी गाईड नाही, माझं 56 नंबरचं दुकान आहे, तर तिकडे तुम्ही शॉपिंगला आहे. म्हणजे अशा प्रकारे ते शॉपकीपरचे एजंट असे मध्ये असे असतात. म्हटलं ठीक आहे. आणि मी पण पुढे शटलच्या बससाठी, म्हणजे शटल बस असते, थोडक्यात जिथून तिकीट काढलं त्या तिकीटपासून अजिंठा लेणी हे जे अंतर आहे ते आहे 3 किलोमीटर. तेव्हा तर तुम्ही पायी जाऊ शकता, पण पायी म्हणजे एवढं जाऊच नाही शकत, लहान मुलगी आणि वयस्कर. आणि परत त्या लेणीच्या आत पण फिरायचं असतं हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी ते शटल बस घ्यायचं हे पक्क केलं. तर तिकडे शटल म्हणजे कशी की ST असते, ती येणार, त्याच्यात लाईनीत जे माणसं असतात ते चढणार, ती निघून जाणार. हवं तर तुम्ही स्टँडिंगने जा, हरकत नाही, पण जर का तेवढेच पैसे द्यायचे तर मग थोडा वेळ लागला तरी चालेल. पण भरपूर मोठी लाईन होती, त्या लाईनमध्येच पाऊण 1 तास तरी आमचा गेला. मग ते कंटाळवाणं असतं. दुपारची वेळ होती, दुपारची वेळ तिकडे झालेली. आणि मग आम्ही ते बराच म्हणजे इरिटेटिंग माझं झालेलं. मला तर विचार येत होता की इथूनच जावं परत, ते नको ते लेणी वगैरे बघणं. पण बायको म्हणाली अजून जरा थांब म्हणून. पण ठीक आहे, आम्ही थांबलो. आणि मध्ये मध्ये आमचं म्हणजे काय म्हणतात ते, रिफ्रेशमेंट चाललेलं. बायको आणि मुलगी, म्हणजे मी लाईनीत उभं राहिलो, बायको आणि मुलगी तिथे रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊन आले. मग मी त्या शटलच्या लाईनीत म्हणजे बायकोला थांबायला सांगितलं, आणि मग मी स्वतः वडापाव आणि मिसळपाव असं काहीतरी खाऊन आलो. तर अशा प्रकारे आम्ही आळीपाळीने गेलो. तर ही टीप आहे तुमच्यासाठी, की जर का शटलसाठी लांब लाईन असेल तर आधी कोणीतरी एकाने शटलसाठी रांगेत उभे राहा, आणि मग आळीपाळीने तुमचे ग्रुप मेंबर तिकडे खाऊन या असं. कारण मध्ये मध्ये शाळेचे ट्रिप्स असतात, तर ते शाळेच्या मुलांसाठी मध्येच त्यांचे शिक्षक किंवा अजून कोण मॅनेजमेंटवाले ते त्यांना आत जायला सांगतात. वेगवेगळं ते फ्रस्ट्रेटिंग होतं असं, जर का कोण लाईन तोडून मध्येच जर आलं तर. तसंच हे झालं की मग तिकडे पोहोचलात की मग परत ते अजिंठा लेणीच्या आत जाण्यासाठी त्याच्यासाठी तिकीट आहे. बरं, त्याला लाईन नव्हती, ही एक चांगली गोष्ट झाली, पटकन झालं. आणि बॅग्स ठेवायला तिकडे फ्री हे होतं, बॅगेज काउंटर होतं. ती एक चांगली गोष्ट झाली. फक्त पाणी तुमच्याबरोबर घेऊन जा, ही माझ्याकडून टीप आहे. आणि हां, हॉटेलमधून निघताना पण तुमचं पाणी तुम्ही कॅरी करत जा. बाहेरचं मिनरल वॉटर तुम्हाला घ्यायचं नसेल तर मग तुम्ही हॉटेलवाल्याकडून ROचं जे पाणी असतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. किंवा 5 लिटरची जी मिनरल वॉटरची बाटली असते ते स्वस्त पडतं, तर ते तुम्ही घेऊन जा. त्याच्यानंतर पोचेपर्यंत साधारण ते सगळं ॲक्च्युअल लेणीला भेट देईपर्यंत आमचे 3:30-4 झाले होते, आणि लेणी बंद होते 5:30 वाजता.
त्यामुळे जे काय भेट द्यायचे ते पटापट करावं लागेल. त्याच्यामुळे सुरुवातीचे जे लेणी होती 1 ते 32, त्याच्यातले फक्त 28च का 16 असेच फक्त भेट देऊ शकतो. पुढचं त्यांनी 16 लेणीपर्यंतच भेट देऊ शकतो. पुढचे सगळे त्यांनी बंद केलं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही पटापट ते लेणींना व्हिजिट केल्या. तिकडे थोडेफार फोटो काढले आणि जे संध्याकाळी जे सनसेट होतं तेव्हा ते बघण्यासारखं असतं आणि ते एक छान माहोल होता आणि ते आवडण्यासारखं झालं. मला आवडण्यासारखं वाटलं. मग परत जेव्हा आम्ही अजिंठा लेणी उतरलो तर मला अगेन चिंता होती की अंधार पडल्यावर परत जायचं वाहतुकीचं साधन काय. कारण मला माहिती होतं की मधूनच कुठचं एस टीवाला थांबवणार नाही. म्हणून आम्ही थोडीशी जरा लवकरच गेलो. म्हणजे साधारण 4:45-5ला आम्ही तिकडून बाहेर पडलो. बरं, ते तिथून अजिंठा लेणी ते बाहेर पडण्यासाठी जे 3 किलोमीटरचं अंतर होतं त्या शटलसाठी पण परत यावेळेस लाईन होती. मग पण कमी लाईन होती. अर्धा तास आम्हाला वेळ लागला त्या लाईनीत. मग तिथून त्या शटल बसमध्ये पण प्रकार आहे, ए सी आणि नॉन ए सी. ए सीचे आमच्याकडून 25 रुपये, ए सीचे 25 रुपये आणि नॉन ए सीचे 15 रुपये. तर याच्यातही तुम्ही सुट्टे पैसे द्या. कारण ते जे कंडक्टर असतात त्यांच्याकडे सुट्टे असतीलच नसतील. आमच्या तिघांचे झाले होते 45 रुपये नॉन ए सी बसचे. तर मी 50ची नोट दिली होती. तर त्याने परत 5 रुपये दिले नाही. मी बघितले 45. मग मी म्हटलं की 5 रुपये मी देतो, तुम्ही 10 रुपये द्या. त्याने पण होकार दिला. म्हणजे असं नाही की त्याने मुद्दामून दिलं किंवा मुद्दामून नाही दिलं, हे जाऊ दे, ती गोष्ट वेगळी. पण त्याच्यानंतर हेच झालं, बाहेर आलो आणि मग बाहेर आल्यानंतर परत आम्ही मिसळपाव खाल्ली, चहा घेतली. तर अजिंठा लिहिलेलं जे मॅग्नेट असतं, फ्रीज मॅग्नेट, ते आम्ही घेतलं. सुरुवातीला 100 बोलला, नंतर 50वर घेऊन टाकलं. थोडक्यात तुम्हाला बार्गेनिंग करायला पाहिजे. तिकडे बरेच असे दुकान होते जे असे प्रेशियस स्टोनच्या हिशोबाने विकायला ठेवले असतात. माझ्या मते ते सगळं काय म्हणतात, अंधश्रद्धा, वास्तुशांती त्या हिशोबाने होती. पण ते माझ्या मते ते उपयोगी नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग हे बाहेर पडलो तर रिक्षावाले असतात त्यांना तुम्ही विचारू शकता की जो एस टीचा स्टॉप असतो फरजापूर तिकडे जायला. कारण जिथे सकाळी सोडलेलं असतं तिकडे एस टी थांबवत नाही. फक्त ते उतरण्यासाठी सकाळी थांबवतात, पण परत जाताना तिकडे थांबवत नाही एस टीवाले. त्यामुळे जो थोडंसं पुढे फरजापूरला जे गावाचा स्टॉप आहे एस टीचा, तर तिकडे जाऊन थांबावं लागतं. बरं, तिकडे असं थांबा असा नाही आहे, खांब किंवा असं काय. छोटेसे स्टॉल असतात, चहा पकोड्याचे टपरी, त्याच्या पुढे उभं राहायचं. तिकडे तुम्ही हात दाखवायचा आणि तिकडे एस टी थांबते. तर एस टीला पण आधी एस टी कंडक्टरला विचारावं लागतं की संभाजीनगरला जाणार का. हो म्हणाले तर चढायचं. आणि अशी अपेक्षा ठेवू नका की तिकडे रिकामी असते. आमच्या वेळी तर भरलेलीच होती. ते 2-2.5 तास कसे बसे. सुरुवातीचे 1 तास तर आम्ही सगळे उभेच होतो. छोटी मुलगी होती म्हणून एका बाईने थोडंसं सरकून तिच्यापुरती जागा दिली. पण जर तुम्ही ॲडल्ट असाल तर तुम्हाला एवढं जागा नाही मिळणार, त्रास थोडा होईलच. तर हे झालं आणि त्याच्यानंतर कसेबसे अंधार झाला आणि साधारण 7:30पर्यंत आम्ही पोचलो. 7:30-8पर्यंत. मग लास्ट टाईम आम्ही जेव्हा कोल्हापूरला होतो तेव्हा मग तिकडे एक दावणगिरी डोसा म्हणून प्रसिद्ध होतं. तर त्याच्यासाठी दावणगिरी डोसा, दावणगिरी लोणी डोसा, तर तो आम्ही खाल्लेला. तर तसंच आम्हाला एक शॉप दिसलं, रेस्टॉरंट. तर तिकडे आम्ही खाण्याचा निर्णय घेतला आणि चहा प्यायलो
आणि मग आम्ही परत रिक्षा पकडून, कारण रात्रीच्या वेळेस मला रिस्क घ्यायची नव्हती की अनोळखी शहरात कसं काय जायचं आणि काय माहिती काय होईल. म्हणून मग रिक्षाच केली. रिक्षावाल्याशी पण म्हणजे आधी तिकडे उबर चालते हे मला पण नव्हतं माहिती. तर रिक्षावाल्याला सांगितलं की API सेंटरकडे, API कॉर्नरकडे जायचं आहे. तर मग तो म्हणाला 150. मग मी असंच जरा हावभाव करून 150 जरा जास्तच आहे. तर त्यानेच मला सांगितलं हवं तर तुम्ही उबरवर चेक करा आणि मग सांगा. मी आपलं गुगल मॅपवर चेक केलं की किती किलोमीटर आहे. तर साधारण 6.5-7 किलोमीटर होतं. तर मला आठवतं आहे की 8-9 किलोमीटरचं बीबी का मकबरा होता. तर हे तर 150 ठीक आहे म्हणून म्हणून मी ओके म्हणालो. तर त्याने आम्हाला नेऊन सोडलं. अशा प्रकारे दुसरी रात्र संपली. मग त्याच्यानंतर 28 डिसेंबरचा दिवस उजाडला. आम्ही सकाळी लवकरच निघायचं ठरवलेलं, कारण काही काही स्पॉट्स होते खायचे. म्हणजे मला खायला तिकडचे विविध पदार्थ खायला आवडतात, म्हणून आम्ही लवकर जाऊन वेगवेगळे स्पॉट्स कवर करायचा प्रयत्न करणार होतो. त्याच्यामुळे 7-7:30ला आम्ही पूर्ण करून आम्ही हॉटेलबाहेर पडलो. आणि तोपर्यंत मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला होता पुढे काय होईल असं कळलेलं. तर त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटर या ठिकाणी मला समोसा राईस खायचा होता. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. तो तुम्ही नक्की बघा. आणि त्या ह्याच्यात ते खाऊन झालं आणि स्मॉल वर्ल्ड की त्याच्यात त्या आमच्या शेजारच्या टेबलवर भांडूपमधलेच एक कुटुंब आलेले. म्हणजे त्यांचा ग्रुपच होता, 2-3 कुटुंबांचा ग्रुप होता. तर त्यांच्याबरोबर असं बोलून बोलून तर कळलं असं. मग ते स्पॉट सोडल्यानंतर आम्ही वेरूळच्या लेणीसाठी जाणं. तर वेरूळच्या लेणीसाठी डायरेक्ट तिकडची लोकल बस असते. तर आणि तिकडे कसं 100 रुपयाचा डेली 1 डे पास असतो. तर त्या पासाचा फायदा असा झाला की विदाऊट पास 60 रुपये तिकीट होतं औरंगाबाद ते वेरूळची लेणी. तर जायचे 60 रुपये, यायचे 60 रुपये, अशा प्रकारे 120 रुपये एवीतेवी झालेच असते. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही पास काढा, ते बरं पडेल. आणि तो बराही पडला, कारण जिथून आम्ही ते त्रिमूर्ती आप्पा नाश्ता सेंटर तिथून ते काय म्हणतात ते मेन मोठा बस डेपो जो सिडको बस स्टँड, त्याच्याहून मोठा बस स्टँड एक आहे. तर त्या तिथे आम्ही गेलो होतो. आणि तिथून वेरूळच्या लेणीसाठीची बस होती ती पकडायची होती. तर अशा प्रकारे आम्ही वेरूळच्या लेणीकडे पोचलो. फक्त जेव्हा वेरूळची लेणी अशी थांबते, पण त्याच्याही पुढे अजून घृष्णेश्वर मंदिर, त्याच्याही पुढे वेरूळचं गाव, अशा प्रकारे. आणि वेरूळकडे जात असताना मध्येच दौलताबादचा किल्ला हा लागतो. तर आम्ही दौलताबादच्या किल्ल्याला आधी उतरलो, कारण जर का आम्ही वेरूळच्या लेणीकडे उतरून मग येताना जर पकडली असती बस, तर मग वेरूळच्या लेणीमधून येणारे जे पर्यटक त्यांची गर्दी, त्याच्यामुळे दौलताबादला चढून आम्हाला मागे येताना त्या गर्दी मिळाली असती, बसायला मिळालं नसतं. म्हणून मग निर्णय घेतला की आधी दौलताबादचा किल्ला बघायचा. दौलताबादचा किल्ला हँड्स डाऊन चांगला आहे, चांगला मेंटेन केला आहे. आणि तिकडे जे वेगवेगळे सेंटर्स, म्हणजे काय म्हणतात ते, तोफा ठेवल्या आहेत. आणि त्यांचा चांद मिनार हे बघताना छान वाटलं. तिकडे ओपन म्युझियम पण आहे, त्याच्याबद्दलची माहिती जरूर वाचा. बरेच जण वाचत नव्हते, पण ते वाचल्यामुळे तिकडची बरीच माहिती कळली. आणि इवन गाईडची पण गरज लागत नाही. आम्ही अजंठा लेणीकडे पण घेतली नव्हती गाईड, कारण तिकडे जे माहिती दिली आहे ती सफिशियंट असते, त्याच्यात गाईडची गरज नाही भासत. आणि दौलताबादचा किल्ला आमचा बघून झाला. आणि मग त्या किल्ल्याच्या बाहेरच आम्ही ज्यूस प्यायलो.
मी अंजीरचं मिल्कशेक प्यायलो. अंजीर तिकडे स्वस्त आहेत, स्ट्रॉबेरी पण चांगले होते, पण मी स्ट्रॉबेरी घेतले नाही, अंजीर विकत घेतले. अंजीरचा मिल्कशेकही खाल्ला, प्यायलो. आणि बायकोने आणि मुलीने उसाचा रस प्यायले. आणि त्याच्यानंतर आम्ही मग पुढे वेरूळच्या लेणीसाठी बस पकडली. आणि कोइन्सिडेंटली तिकडे गर्दी कमी होती, तर आम्हाला तिघांना पण बसायला मिळालं. आणि मग आम्ही वेरूळच्या लेणीकडे गेलो. तिकडे पण आधी पार्किंग आणि मग आत जायचं. फक्त इकडे एक चांगलं होतं की काय हे नव्हतं, शटल बसने वगैरे जायची गरज नव्हती. ते वेरूळच्या लेणीकडे ते आतच जाऊन तिकीट काढायचं आणि समोरच जो मोठी अशी 16 नंबरची लेणी, बहुतेक 16 नंबरची लेणी, हां बरोबर 16 नंबरचीच लेणी होती. आणि मग 1 ते 17 या बाजूला आणि 1 ते 15 या बाजूला आणि 17 ते 34 या बाजूला असं होतं. आणि जे 20 रुपयावर नोटेच्या वर जी लेणीचं चित्र आहे ते समोरच मिळतं. त्यामुळे ते एक छान होतं की समोरच गेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पायपीट करण्याची इच्छा राहिली नव्हती, कारण आधीच एवढं सगळा गोंधळ होता. तिकीट घेण्यासाठी स्त्रियांची एक वेगळी लाईन होती आणि पुरुषांसाठी आणि जनरल पब्लिकसाठी वेगळी लाईन होती. तर जर का तुमच्यात कोणी स्त्री असेल तर त्या स्त्रीला लाईनीत पाठवून तुम्ही पटकन तिकीट घेऊ शकता. हे झालं माझ्याकडून अजून एक टीप. आणि मग त्याच्यानंतर ते फक्त जी 20 रुपयाच्या नोटेवर जी एलोरा केव्ज आहे तेच आम्ही बघितलं. तिकडेच बसून आम्ही फोटो काढले. आणि बस त्याच्यानंतर, कारण दौलताबादचा किल्ला बघून ते पायाचे तुकडे पडले होते, त्यामुळे अजून फिरायची तेवढी ताकद राहिली नव्हती, त्यामुळे आम्ही अजून पुढे गेलोच नाही. आणि तिकडे एक इलेक्ट्रिक बग्गी पण होती, त्याच्याने फ्री तुम्ही फिरत जाऊ शकता, पण त्याला लाईन भरपूर होती. त्यासाठी मग ते कंटाळवाणं मला वाटणार होतं. त्याऐवजी आम्ही तिथेच एंड करायचा निर्णय घेतला. आणि साधारण 2 वाजता आम्ही तिथून निघालो. इथे बरं एक होतं की बसचा स्टॉप होता, तर आम्ही विचार केला की जर आमच्याकडे पास आहे तर आम्ही वेरूळच्या लेणी इथे न चढता आम्ही थोडं पुढे जाऊन करू. तर ती घृष्णेश्वर मंदिराचा स्टॉप आहे, तर तिकडेच आम्ही जेवलो. आणि जेवल्यानंतर तिकडे रिकामी बस येतानाची दिसली, कारण तिकडे ट्रॅफिक भरपूर मिळतं. आणि त्या ट्रॅफिकमध्ये बस अडकलेली आम्ही बघितली आणि बस रिकामी दिसली, म्हणून आम्ही चढलो. कंडक्टरला दाखवलं आमचा डेली पास. आणि मग साधारण 1-1.5 तासात आम्ही परत त्या IPI म्हणजे सिडको बसस्टँडकडे आम्ही आलो. मग तिकडे अप्पा हलवाई नावाचं एक हलवाई आहे, जुनं आहे, 100 वर्षाहून जास्त आहे. तर तिकडे मिठाई घेतले. नंतर बरकत टी स्टॉल नावाचं एक आहे, तर त्यांचं दुसरं जे यूट्यूब व्हिडिओवर दाखवलेलं किंवा इंस्टाग्रामवर, तर ती जी जागा ती थोडी म्हणजे तिकडे जरा असे माणसं जी होती ती बरोबर वाटली नाही, म्हणून परत मागे फिरलो. आणि तिकडे त्यांचीच बरकतचीच दुसरी शाखा होती, तिथे आम्ही चहा प्यायलो. बासुंदी चहा होता, छान होता, मला आवडला. नंतर त्याच्यानंतर आम्ही जे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर नव्हतं अशा ठिकाणी आम्ही, म्हणजे ते होतं की जो सिडको बस स्टँड होता तर त्याच्याजवळच एक धपाटे मिळतात असं सेंटर, ते होतं. तर तिकडे आम्ही धपाटे खाल्ले, छान होतं. आणि दुसरी गोष्ट, मला नानखलिया खायचं होतं, मटन नानखलिया. तर ते खाण्यासाठी मी धपाटे खाल्ले नाही, बायको आणि मुलीने खाल्ले, तर ते चांगलं होतं. आणि मग बाहेर आम्ही नंतर गेलोच नाही, म्हणजे मला खायचं होतं आणि मुलीचं आणि बायकोचं पोट भरलं होतं ते धपाटे खाऊन. तर मग म्हणून मग ते झोमॅटोवरूनच नानखलिया सागर रेस्टॉरंटमधून मागवलं.
अगेन तिकडची जी रोटीची साईज होती ती फार मोठी होती. त्याच्यामुळे एक रोटी मागवली असती तरी चाललं असतं, पण मी 2 मागवले मुंबईच्या हिशोबाने. पण ते एक खाऊनच पोट भरलेलं, पण ती दुसरी कशी बशी घुसवली पोटाच्या आत. मग हे झालं आणि मग नेक्स्ट डे सकाळी आम्ही परतीच्या प्रवासात म्हणजे 29 तारीख सोमवार, तर 9:30ची ट्रेन होती. तर आम्ही सकाळीच लंच केला, सॉरी ब्रेकफास्ट केला आणि मग ट्रेनमध्ये बसून साधारण मुंबईला 4:30 वाजता आलो. तर अशा प्रकारे 4 दिवसाचं हे झालं. ह्याच्यात काही काही ठिकाणी आम्ही गेलो नाही. कदाचित म्हणजे वेळेचं मला हे नाही जमलं नाही, म्हणून पण ही चूक तुम्ही नका करू. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक म्युझियम आहे, तिकडे झू आहे आणि तिकडे पाणचक्की आहे. पाणचक्कीला मी इंटरेस्टेड नव्हतो, कारण ते व्हिडिओ बघूनच कळलं होतं की ते अशी गोल गोल फिरते आणि त्याच्यानंतर ते पाणचक्की हे फार जुनी आहे आणि त्याचा इतिहास आहे. ह्याच्यात बघण्यासारखं काही ते एवढंच होतं, अजून काही करण्यासारखं त्या ह्याच्यात नव्हतं. त्यामुळे पाणचक्कीला जाण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. घृष्णेश्वर मंदिरामध्ये जायचं पण मला, किंवा धार्मिक स्थळं बघण्यात मला अजिबात काडी मात्र रस नसतो. आणि दुसरी बस एवढ्याच मोठ्या गोष्टी होत्या. आणि श्रीकृष्ण चाट सेंटर तिकडे पण जायला वेळ नाही मिळाला. बस एवढंच आहे. आणि आय होप तुम्हाला हा लेंदी व्हिडिओ कळला असेल. चला, मी आता थांबवतो माझा व्हिडिओ.